मी खरं सांगतो, मी मुद्दाम नाही केलो, माझी मजबुरी होती, मी खरं सांगू शकत नव्हतो। मजबुरी मजबुरी होती का प्लॅन होता? आणि माझं काय चुकलं सांग ना? दिवस रात्र माझ्या घरात राहिलीस, माझ्या घरचं मीठ खाल्लंस आणि काय केलंस? माझ्याच मुलावर डल्ला टाकलास। साधना, तुला साधना ताई म्हणून हाक मारत होते मी। माझी मुलं तुला मावशी म्हणत होती। केसांनी गळा कापलास माझा। आणि एक सांगू, हे सगळं करताना तुलाच लाज वाटली नाही तर तुझ्या या मुलीला तरी कशी लाज वाटेल? मॅडम, बास झालं। माझ्या आईबद्दल मी एक शब्द बी ऐकून घेणार नाही आता। तुम्हाला माझा राग आहे ना, तो माझ्यावर काढा। माझ्या आईबद्दल आता काही बी बोलायचं नाही तुम्ही। हे तू बोलतेस? तुमच्या सारख्या मुली आणि बायका कशा असतात हे मला चांगलंच माहिती आहे। आमच्यासारखं म्हणजे मॅडम, कमळी चांगल्याच घरची मुलगी आहे। हो, कमळी चांगल्या घरची मुलगी आहे। बर, ठीक आहे। तसंही साधना, तू कायम हे मंगळसूत्र कुंकू लावून फिरत असतेस, पण मला आठवत नाही ग तू मला कधी तुझ्या नवऱ्याबद्दल सांगितलेलं। काय ग कमळी? काय नाव आहे तुझ्या वडिलांचं? आई, पास झाला, आता अति होत आहे। का का बस झालं? नाही नाही, आज मला कळलंच पाहिजे ऋषी। आणि तसे काय चुकीचं विचारलं मी यांना एवढंच विचारते ना, हिच्या वडिलांचं नाव काय आहे? तसंही आपल्यामध्ये रीत आहे, प्रत्येक मुलगा मुलगी आपल्या वडिलांचंच नाव लावतो। त्यात वेगळं काय विचारते मी तिला? एवढंच विचारते ना, काय आहे तुझ्या वडिलांचं नाव? सांग ना, सांग साधना, सरोज, काय आहे तुझ्या नवऱ्याचं नाव? काय आहे? का नाही आठवत नाहीये? नवरा आहे का? काय ग कमळी, उठ सूट कोणालाही जाब विचारण्याची धमक आहे ना तुझ्यामध्ये? मग आजपर्यंत तू तुझ्या आईला विचारलं नाहीस? आई, माझे बाबा कोण आहे? त्यांचं नाव काय आहे? आई, मी कुणाची मुलगी आहे? आई, तू कुणाशी लग्न केलं? नाही विचारलंस? बोल ना, हा प्रश्न आला नाही तुझ्या मनात? कोण आहेत तुझे वडील? कारण फॅक्ट ही आहे की हिलाच माहिती नाहीये की तुझा बाप कोण आहे। मॅडम, काय माहितीये का तुला? सांग ना, कोणाशी लग्न केलंयस तू? हा, लग्न न करताच? मॅडम, का काय झालं का? खरं बोलल्यावर त्रास होतोय का? कुठलं खानदान आहे तुमचं? वडिलांचं नाव सांगा ना। मॅडम, कोणाशी लग्न केलं? मावशी, जाऊ. ये. वाह, छान। आई, बास झालं आता। मगाचपासनं एकाच बाजूने विचार करून वाटेल ते आरोप करत बसलेस तू यांच्यावर। हे सगळं बोलताना तू फक्त त्यांचा नाही, माझाही अपमान केलायस। ऍब्सोल्युटली।
अगदी बरोबर ऋषी. आता तुला हेच वाटेल. छान हा, छान. तुम्हाला जे हवं होतं ते झालं. माझ्या मुलाला माझ्या विरोधात उभं केलंत. पण एक गोष्ट लक्षात ठेव ऋषी, मी हार मानणारी नाहीये. हे सगळं आज इथेच थांबवायचं. चल. नाही, मी कमळेला वचन दिलं होतं की मी तिला सोबत घेतल्याशिवाय मुंबईला जाणार नाही, तर मी जाणार नाही. कमळीला सोडून मी कुठेही जाणार नाहीये. ऋषी, प्लीज, तुझं इतका वेळ बोललेस ना ते खूप चुकीचं आहे. आणि तू जे काही करतोय ते सगळं बरोबर आहे का? हो, कारण मी एका निरपराध मुलीच्या बाजूने उभा आहे. एका परक्या मुलीसाठी? परकी नाहीये ती. आज इथे सगळ्यांसमोरच सांगतोय मी, माझं प्रेम आहे कमळीवर. आणि आयुष्यभर फक्त तिच्यावरच प्रेम करणार आहे मी. कमळी, चल माझ्या बरोबर. ऋषी, तुझी बुद्धी भ्रष्ट झालीये. माझं डोकं चालतंय. चल माझ्या बरोबर. कमळी, माझं बी तुमच्यावर प्रेम आहे. खरं आज नाही. आज मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत. कारण आज माझ्या आईवरती कलंक लावला गेलाय. माझ्या जन्मावर सवाल उचलला गेलाय. आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या आईचा आत्मसन्मान मला लई महत्वाचा आहे. जोवर माझ्या आईचं सत्य सगळ्या जगासमोर येत नाही, जोवर तिला तिचा मान परत मिळत नाही, खरं ही फक्त माझ्या आईसाठीची लढाई नाही, तर माझं प्रेम खरं आहे यासाठीची बी लढाई आहे. तेव्हा ज्या दिवशी तुमची आई स्वतःहून मला स्वीकारल, त्या दिवशी मी स्वतःहून तुमच्या संग येईन. तो दिवस कधीच येणार नाही. तू माझी सून कधीच होऊ शकत नाहीस.